नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। ही बघा माझी बहीण, लहान बहीण आहे। आता तिच्या घरी आलोय आम्ही। हे बघा बिर्याणी करायला लागले। हे बघा मसाला आधी टाकलाय तिनं, मस्त असा कांदा टमाटर टाकून हे बघा चिकन टोपामध्ये आधी शिजवून घेतलंय, शिजवायला लागले। हे बघा इथं राईस मस्त असं जिरा टाकून राईस शिजवलाय मस्त असं। बिर्याणीचे तांदूळ आहे, बासमती तुकडा बासमती तांदूळ आहे। जिरा टाकून शिजवलंय आणि हे चिकन मसाल्यात मस्त असं शिजवलंय। आता हे दम देणार आहे ते राईसमध्ये आणि चिकनच्या ह्याच्यामध्ये रस्सा चिकन बिर्याणीमध्ये। आता बघा ती कशा पद्धतीने करते, हैदराबादी बिर्याणी करायला लागले बहीण। बघा आता कशी करते। आता काय कापते, कोथिंबीर कापायला लागले आणि हे चिकन ह्याचा रस्सा करणार आहे। हे बघा कोथिंबीर टाकले मसाल्यामध्ये। आता हे चांगलं शिजून झालं, मग आता हे दम द्यायचा। हे बघा मस्त असा आपला चिकनचा रस्सा झालाय तयार। ग्रेव्ही चिकन हे बघा मस्त अशी ती हैदराबादी बिर्याणी करायला आहे। दम देऊन बिर्याणीला ज्यांच्या घरी गणपती बसत नव्हते त्यांनी 3 जण असे झाले की ते लोक व्यवस्थित बसवलं। चांगलं असं रस्सा चिकनची बिर्याणी आता चांगलं ते शिजून झालं, मग परत आपण राईस आहे त्याच्यामध्ये दम देऊया। कढईमध्ये तेल टाकलंय, तेलामध्ये कढीपत्ता टाकलाय। आता काय टमाटर टाकून टमाटर टाकलं कढईमध्ये काय टाकलं ते अद्रक लसूण मिरची पेस्ट टमाटरमध्ये टाकलं, तेल कढीपत्ता टमाटर अद्रक लसूण मिरची पेस्ट। आरकेचा काय नसते हो वाटत काय नाही, आम्ही गेलतो एक टाइम काय नसतं। या वर्षीपासून घेतले ना अंबानीने, आता या वर्ष पण घेतले। बघा आपलं बिर्याणीचं झालेलं आहे, बिर्याणीचा रस्सा झाला आहे। आता बघा लेअर लावणार आहे। आता ते लसूण अद्रक मिरची आणि तेलामध्ये कढीपत्ता आधी टाकला, मग टमाटर टाकला, मग लसूण अद्रकची पेस्ट हलवा तेल टाकून असं हलवायचं व्यवस्थित। कच्चापणा चांगला गेला पाहिजे, तळायचं।
चिकनचं कालवण करते रस्सा. त्याला हळद मीठ लावायचं. इथे डोकं चालत नाही याला म्हणत तसं पाठ. बाहेरचं कोण आलं आउट ऑफ इंडिया मधनं राष्ट्रपती कोणतरी आलं तिकडे त्याला त्यामध्ये काय दाखवण्यासारखं असणार तेच असणार आता. राईस मस्त असं बिर्याणीला असं शिजवलं. काही दिवसांनी तो हे करेल जिरा राईस पैसे टॅक्सेस लावत आपल्याला की 80% असा राईस शिजवायचा. मस्त असा लांब लांब आहे. काय टाकले बहिणीने जमिनीत एवढ्या मीठ हळद चिकन मसाला चिकन मसाला आता हे सर्व मिक्स करून अशा पद्धतीने हलवायचं मस्त व्यवस्थित. काव्या आता ते चांगलं शिजू द्यायचं. हे बघा आपलं बिर्याणीचं झालंय रस्सा. बघा आता ह्याला आपण दम द्यायचा आहे ह्या राईसने. हे बघा टोप घेतलाय. टोपामध्ये आधी तिने राईस टाकलाय. फूड कलर पाहिजे कसा तुम्हाला काय मी टांगलं. हे बघा राईस टाकलाय. आता फेवरेट नाही माझ्या पोरीचा ब्ल्यू फ्रूट कलर ब्ल्यू कलर आहे काय जे पप्पा ब्ल्यू कलर नाही. बघा ती फ्रूट कलर टाकायला आहे. फ्रूट कलर टाकला म्हणजे मस्त असं कलर बिर्याणीला येतो. बघा टोपा माहिती आधी राईस टाकलाय. पहिले एक लेअर राईसची लावली. परत चिकन बिर्याणीची लेअर लावायची. काय नाव आहे बॉबीचं? खाली पण नको. हे बघा परत अजून राईस टाकायचा. राहू दे की दया. परत आपण चिकनचा रस्सा बिर्याणी आपण टाकायचा. चिकनचा दम लावायचा. परत कोथिंबीर टाकायची. बोल ना तोंडाने बघ ना कोथिंबीर टाकली. आता परत एक भांडा परत भाजतंय हाताला गरम आहे.
चिकनचं लेअर लावायचं बिर्याणीचं. हे असं माझ्या बहिणीसारखं करून बघा. बिर्याणी खूप छान होते. हैदराबादी बिर्याणी बनवायला लागते. फ्रूट कलर वगैरे छान असं बिर्याणीला मस्त कलर येतो. खूप छान होते. असं माझ्या बहिणीने करून बघा बिर्याणी. असं दम लावायचे. राईस टाकायचं. कॉर्नर चिकनचं हे टाकायचं. असा टाकायचा बिर्याणीचा. आता हे सर्व चिकन टाकायचं. सर्व टाकायचं ना. टाका कसं परत कोथिंबीर टाकायची. बरोबर मापात असं बरोबर टोपाच्या मापाने. किती वाटी राईस घेतलेलं? किती वाटी राईस घेतलेलं? 6.5. हां 6.5 टोपाच्या अंदाजाने असं राईस घेऊन असं काम करायचं. टोपाने चिकन शिजतंय. चिकन शिजतंय. लक्षच नाही. आता त्याच्यात चटणी टाकायची. काश्मीरी लाल पावडर. हे आपला घरगुती. हे घाटी मसाला. स्पायसी काय काश्मीरी मसाला टाकला की नाही. घाटी मसाला टाकला. मस्त असं सुगंध सुटलाय. हे कसली पेस्ट केली सांग. खोबरं कोथिंबीर. हां खोबरं कोथिंबीर लसूण लसूण अद्रक ते अगोदर पेस्ट टाकली होती. अद्रक लसूण मिरचीची. हां आता फक्त खोबरं आणि कोथिंबीर. हां आता फक्त खोबरं. फोडणीला टोमॅटो दिला होता. असं सुकं चिकन करायला थोडा रस्सा करतो. थोडा रस्सा आणि त्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. शिजू हे बघा हे सर्व असं पूर्ण टाकायचं असं सर्व टाकायचं. होता ना. सर्व व्यवस्थित टाकायचं. हे असं सर्व टाकून आता ह्याला आपण दम द्यायचा तुपामध्ये.
असं सर्व असं टाकून ह्याच्यावर दम द्यायचा. आता बघूया आपण. हे बघा मस्त अशी बिर्याणी आपली हैदराबादी बिर्याणी तयार झाली. हे बघा अशा पद्धतीने करा. बघा अशा पद्धतीने करायचं. बिर्याणी मस्त अशी तो बोलून बिर्याणी केली. दे गरम गरम खाऊ दे. तुला पण सारखं आता बसलं. काव्या मम्मीने काय केले ग बाया? काय गडबडीत कसं केलंय बघा. छान आहे. थांब आता मम्मी वाढते. तिला दे ग. ह्याच्यात दे काव्याला. तिला छोटं प्लेट आहे, ते मोठं प्लेट आहे. छोट्या प्लेट मध्ये देते. हे बघा मला आता बिर्याणी खायला लागले. तर हे बघा सार्थक बघ बरं मावशीने कशी केली. खाऊन सांग कशी झाली. कोरोना पाणी कशी झाली आदिती? ए ओ तिचं पाणी आहे काव्याचं बॉटल. छान झाली. खा बाहेर टेस्ट कर बिर्याणी. कशी झाली बिर्याणी? तर गाईज बिर्याणी खूप छान झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. बघा मस्त अशी बिर्याणी केली बहिणीने माझ्या. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.